सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काल अशोक खरात अनेक नेत्यांचे कॉल झाल्याचा दावा केला होता। एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे यांच्यासोबतचे खराशी फोनवरून चर्चा झाल्याचं दमानिया यांनी म्हटलं होतं। त्यानंतर शिवसेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी अंजली दमानियांवर निशाणा साधलाय। दमानियांना अटक करून त्यांना कॉल डिटेल कुणी दिले याची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली आहे। त्यानंतर आज अंजली दमानियांनी प्रकाश महाजनांवरही निशाणा साधलाय। 17-18 कॉल झाले, त्याच्यातले 10 कॉल इनकमिंग आहेत अशोक खरात आणि त्यांच्यामध्ये झालेले आणि 7 आउटगोईंग आहेत। हे तिला डिटेल्स मिळाले कुठून? जर असे जर अंजली दमानियाला मिळत असतील तर हे अशा पद्धतीचे कॉल तर दुसऱ्या कुणाला मिळू शकतात। खरं म्हणजे अंजली दमानियालाच कस्टडीत घेतलं पाहिजे। उद्या कुणी कुणाचे कॉल काढेल, सगळ्यांचं खाजगी आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल। म्हणून अंजली दमानियाला ताब्यात घेऊन पोलिसांनी विचारलं पाहिजे की एकनाथ शिंदे साहेबांचे कॉल तुला कुणी दिले। पण मला गंमत अशी वाटते की प्रकाश महाजन आणि खरं तर जयश्री खाडीलकर सुद्धा यांनी कुठचाच व्हिडिओ हा खरातांविरुद्ध केला नाही, रुपाली चाकणकरांविरुद्ध केला नाही, लैंगिक शोषणावर केला नाही, जादूटोण्याच्या अघोरी प्रकारांवर केला नाही, पण ते माझ्यावर व्हिडिओ करतात। असो, मला काही फरक पडत नाही। मी जे काम करीन ते कायद्याला धरूनच करीन आणि तसं मी केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।